नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात सेकंड फेज संदर्भात प्रोसिजर चालू आहे आणि धक्कादायक बातमी आपल्यासमोर येत आहे. ती म्हणजे पवित्र हे पवित्रच राहिलं का? असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय. आंदोलनं होतात आहे, मोर्चे होतात आहे, निदर्शनं होतात आहे. अभियोगतधारकांना न्याय मिळाला पाहिजे. 100% या गोष्टीला अजिबात सुद्धा दुमत नाहीये. 100% पोर्टलला जागा यायला पाहिजेत. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जशी पारदर्शक भरती झालेली आहे, तशी दुसऱ्या टप्प्यामध्ये होत आहे का? याचा सुद्धा सगळ्यांनी विचार करायला हवा. कारण या संदर्भात काही कंप्लेंट्स येत आहेत, की बरेच उमेदवार आहेत, ते कशा पद्धतीने याच्यामध्ये प्रॅक्टिसेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यापर्यंत ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने तुमच्यासमोर ठेवते. जेणेकरून तुम्ही जेव्हा मंत्रालयात जाल, आयुक्त कार्यालयात जाल, याच्या संदर्भातील शहानिशा करून घ्याल. कारण याच्यामुळे जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत, त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत आणि खरं काय, खोटं काय याचा आपण तोडगा काढूच आणि याची शहानिशा तर करूच. परंतु याच्या विरुद्ध जर असं असेल तर आवाज उठवला पाहिजेच. मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवरती सेकंड फेज संदर्भातील प्रोसिजर सुरू आहे आणि ती सेकंड फेजचे जे शिक्षक आहेत त्यांना जूनपर्यंत नियुक्ती देण्याचा शालेय शिक्षणाचा मानस आहे. परंतु या संदर्भात काही गैरव्यवहारसुद्धा होताना दिसत आहेत आणि अगदी काही उमेदवार आहेत ते रात्री कॉल करून खूप उशीर झाला तरीसुद्धा सांगतात, की असं-असं चाललेलं आहे. आमचे चांगले मार्क्स आहेत. आम्ही 1 मार्काने राहिलोय, 2 मार्काने राहिलोय आणि खरं आहे का? आणि खरं असेल तर मग आम्हाला एवढे मार्क्स घेऊन फायदा काय? तर मित्रांनो, विषय असा आहे, की अमुक संस्थेतच पवित्र पोर्टलद्वारे नंबर लागण्यासाठी काही उमेदवार आहेत ते सेटिंग करत आहेत. आता ते मंत्रालयात सेटिंग करत आहेत, आयुक्त कार्यालयात सेटिंग करत आहेत. ते कुठं सेटिंग करत आहेत ते म्हणजे टॉप सिक्रेट आहे, नॉट लाईक ओपन सिक्रेट. परंतु त्याच्या पद्धतीने, अशा पद्धतीने मला हीच संस्था कशी मिळेल मुलाखतीसाठी, जिथे माझे काही ओळखीचे बांधव असतील किंवा ओळखीची काही सेटिंग असेल, अशा पद्धतीने करण्यासाठी चढाओढ सध्या सेकंड फेजसाठी लागलेली आहे. त्याच्यासाठी खूप पैशांची बोलीसुद्धा होते. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम तुम्ही बोलत आहात याला पुरावा काय? परंतु या संदर्भातील पुरावे आपल्यासमोर मांडण्यात नक्कीच येतील. परंतु याच्या अगोदरसुद्धा असा प्रयत्न झाला होता. शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी जवळपास कोट्यावधी रुपये गोळा केले जात होते उमेदवारांकडून आणि त्यावेळेसुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन या संदर्भातली मी स्वतः शहानिशा केली होती आणि तो प्रकार तिथंच स्टॉप झाला होता. मी म्हणत नाही की कोणी पैसे घेत असेल, नाही घेत असेल, परंतु जो पैसा घेत असेल आणि गरिबांचा पैसा आहे, त्याच्यातून रिझल्ट कशावरून मिळेल? 2017ला जी उमेदवारांची दिशाभूल झालेली आहे, अर्थातच तेव्हासुद्धा बरेच उमेदवार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या सो अँड सो मित्राने पैसे देऊन त्याचे मार्क्स वाढवले आणि मग त्याच्यामध्ये त्याला 2017च्या ह्याच्यामध्ये भरती झाला तो, ऑल दॅट स्टफ. परंतु आता 2023मध्ये असं होऊ नये याच्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आंदोलन करणारे, उपोषण करणारे, निवेदन देणारे, संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष जे कोणी उमेदवार असतील, तुम्ही एक सामान्य अभियोगधारक म्हणून तुम्ही जेव्हा आपल्या नोकरीसाठी, हक्काच्या नोकरीसाठी लढत आहात, तेव्हा अशा प्रकारे खरंच जर चाललं असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायलाच हवा. या संदर्भात मी तर ऑलरेडी शांतच बसणार नाही आहे. कारण ते रक्तातच नाही आहे, की गरिबांचे पैशाची लूट करायची आणि त्याच्या पद्धतीने असं होत असताना शांतही बसू शकत नाही. त्याच्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे, की जर तुमच्या निदर्शनात आलं असेल तर आणून द्या. या संदर्भात जे पहिला टप्पा झाला 2023च्या शिक्षक भरतीचा, त्यावेळेस शिक्षण आयुक्त मांढरे साहेब होते. त्यांच्या वेळेस पारदर्शक पद्धतीने भरती झाली होती. कुठंही कोणालाही कसलाच वाव नव्हता. दुसऱ्या टप्प्यातली भरतीसुद्धा अशीच होत आहे. परंतु हे जे अफवा पसरल्या जातात आहे, पैसे गोळा करण्याचे जे धंदे सुरू केले जातात आहे, वास्तविक पाहता असं पवित्र पोर्टल बाबतीत सेकंड फेजमध्ये सुद्धा होणं अशक्य आहे.
जे काही आहे ते पारदर्शक पद्धतीने भरती होत आहे. परंतु तरीसुद्धा अशा काही टोळ्या फिरतात आहे पैसे गोळा करण्यासाठी उमेदवारांकडून, किंवा त्यांना असं आमिष दाखवलं जाते की या संस्थेवरती तुमचा नंबर देण्यासाठी एवढे-एवढे जर तुम्ही पैसे दिले तर त्याच्यातून तुमचा अमुक-अमुक संस्थेवरती मुलाखतीसाठी नंबर लागेल. मित्रांनो, हे कितपत योग्य आहे? आणि जे खरंच उमेदवार 1-2 मार्कांनी राहिलेत, त्यांना तर हा खूप मोठा धक्का आहे की ते तर कधीच लागू शकणार नाहीयेत. मग भरती फक्त नावालाच होईल का? आता याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा हात असू शकतो का? मित्रांनो, त्या संदर्भातील शहानिशा करून झालेली आहे. त्यांना याचा गंधही नाहीये. अधिक हात आहे, नाही हे मी म्हणतच नाही, परंतु यांच्यापर्यंत दूर-दूरपर्यंत त्यांना याची कल्पनाही नाहीये. परंतु अशा टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत, की या संस्थेमध्ये नाव देण्यासाठी पहिल्यांदा सेटिंग करावं लागतंय. अजून मुलाखतीचा राउंड यायला वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही जर एवढे पैसे दिले, तर आम्ही तुमची सेटिंग करून देऊ. त्या संदर्भातील पुरावे माझ्याकडे येत आहेत. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर नक्की आपल्याकडे द्या. कारण आपण या संदर्भातील आपण गुन्हासुद्धा दाखल करू शकतो. कारण गरिबांची भाकरी आहे ती कोणीसुद्धा चोरून घेऊ शकत नाही. गुणवत्तेला पर्याय नाहीये पवित्र पोर्टलमध्ये. मग तो कोणीही असो, हे सिद्ध पुन्हा-पुन्हा होतंय, पुन्हा-पुन्हा झालंय. आणि तरीसुद्धा जर म्हणजे एक गोष्ट करायच्या नादातून दुसऱ्या गोष्टीला जर स्फुरण मिळणार असेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, की जेवढा भरतीला उशीर राहत आहे तेवढे कॉम्प्लिकेशन वाढतच आहेत आणि वाढतच राहतील. लवकरात लवकर पोर्टलवरती जागा अपलोड होऊन जोपर्यंत प्रेफरन्सेस सुरू होत नाही तोपर्यंत अशा बऱ्याच अफवाही असतील. आता मी हे तुम्हाला सांगते ते कदाचित अफवाही असू शकतात. काही लोक मुद्दामही मला कॉल करून असं सांगत असतील. त्या बाबतीचे पुरावे फॅब्रिकेशन करून पाठवतही असतील. परंतु मला एक तुम्हाला सांगायचं आहे, की अशा पद्धतीने जर तुमच्या कानावरती काय आलं तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. कारण असे कॉल्स जर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गडचिरोली, नंदुरबार, चंद्रपूर या ठिकाणाहून येत असतील तर मित्रांनो, हा जो भ्रष्टाचाराचा राक्षस आहे तो कुठपर्यंत गेला असेल याचा तुम्ही कल्पनाही करू शकता. आणि दिस इज व्हेरी शॉकिंग फॉर मी. सो आय एम जस्ट पुटिंग इन फ्रंट ऑफ यू. इफ सच अ काइंड ऑफ थिंग्स or whatever you come across, just do send it to me. Link is there, WhatsApp link, Telegram group link, otherwise mail ID there. You can share whatever information do you have. So I assure you there will be no any public म्हणजे अर्थातच मला हे सांगायचं आहे, की मी कोणतीही तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवाल त्याचे पब्लिकली करणार नाहीये. परंतु जो चुकीचं करतोय त्याला सोडणार नाहीये एवढं मात्र खरं आहे. कारण उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत ते भरतीची. त्याच्यामध्ये जर असं झालं तर विश्वासच उडून राहील. ऑलरेडी एज बार होतात आहे, परीक्षा होत नाहीत आणि त्याच्यामध्ये कुठंतरी पवित्रद्वारे आता 17-18 हजार उमेदवार विना पैशाचे लागले. जरी आपण असं म्हटलं काही संस्थांमध्ये पैसे घेतलेही असतील, परंतु आताही अपेक्षा आहे अशीच भरती व्हायला पाहिजे अपेक्षा आहे. परंतु हे जर होत असेल ते फार चुकीचं आहे. त्याच्याविरुद्ध आवाज उठवा. जे कोणी यासाठी सपोर्ट करत असेल त्याच्याविरुद्धही आवाज उठवा. शिक्षण सेवकांच्याकडून पैसे काढण्याचा जो काही एकदम पूर्ण टीम तयार केली होती त्यांचा फडशा आम्ही पाडण्यामध्ये यशस्वी झालेली आहे आणि यांच्यासुद्धा पाडण्यामध्ये नक्की यशस्वी होईल. कारण हे पैसे कुठे जातात, कसे जातात आणि त्यांचं काम होतंय की नाही याचं कोणालाच काही माहीत नसतं. परंतु अंधाधुंदपणे जसं की एखादं आपला ग्रुपमध्ये स्कॅनर होतो ना, आपण पैसे देतो, आपल्याला वाटतं नाही आपलं काहीतरी भलं होणार आहे, करतातही करू द्या. परंतु त्याची शहानिशा करणं हे सुद्धा आपलं काम आहे. कारण आपण अजून नोकरीला नाही आहोत. आपण म्हणजे आईवडिलांकडून आपण पैसे घेऊन अशा पद्धतीने याला त्याला पैसे देतो. परंतु त्याचं काम नक्की ते कामालाच यूज केले जातात का याचा स्वतःहून पाठपुरावा करणं तितकंच गरजेचं आहे. चला मित्रांनो, स्टे कनेक्टेड याबद्दलच्या माहितीसाठी. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. सध्या कमेंट सेक्शन विथ हेल्डवरती ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून मला तुमच्या कमेंट्स वाचता येतील आणि त्याच्यावरती ॲक्शनसुद्धा घेता येईल. जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा याच अपेक्षासह स्टे कनेक्टेड.